तर जय हरी मित्रांनो, सप्रेम नमस्कार सगळ्यांना. आपण सगळ्यांना रामकृष्ण हरी भजनाचं जे नोटेशन दिलेलं होतं आणि ते सारंग रागामध्ये मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकलेला होता आणि बऱ्याच जणांनी ते ऐकलेलं पण होतं. तर त्याच दृष्टिकोनातून आपण राग सारंग आहे. सारंग राग थाट काफी आहे. त्याच्यानंतर या रागाचा वादी आणि संवादी स्वर आहे ऋषभ आणि पंचम, म्हणजे रे आणि प या रागात वादी आणि संवादी आहेत. या रागाची जाती आहे ओढव ओढव, म्हणजे आरोहात 5 स्वर आणि अवरोहामध्ये 5 स्वर लागतात. बघा, थाट काफी, वादी स्वर ऋषभ आणि पंचम. आपण स्वर निवडला काळी एक. जाती ओढव ओढव आहे, म्हणजे या रागामध्ये आरोहात आणि अवरोहात 5 स्वर लागतात. हे बघा 5 स्वर, सारे म प आणि नी 5 स्वर लागतात. म्हणून या रागाची जाती ओढव ओढव आहे. पुन्हा या रागामध्ये आरोहात शुद्ध निषाद लागतो, तर अवरोहात कोमल निषाद लागतो. या पद्धतीने बघा, या पद्धतीने. या रागामध्ये गंधार आणि दैवत म्हणजे ग आणि द हे 2 स्वर वर्ज्य आहेत. ग आणि ध हे 2 स्वर वर्ज्य आहेत. या 2 स्वरांना स्पर्श करायचा नाहीये. पुन्हा हा जो राग आहे 11 ते 2 च्या दरम्यान गायला जातो. माध्यान्ह समयी हा राग गायला जातो. या रागाचा रस वीर रस आहे. हा राग गात असताना एक प्रकारच्या आपल्या अंगामध्ये हुन्नरी तयार होते, वीरश्री प्राप्त होत असते. वीर रसातील हा राग आहे. या रागाचा आरोह आणि अवरोह समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, ज्याचा स्वर काळी 2 आहे त्यांनी 2 मध्ये प्रॅक्टिस करायची आहे, आणि ज्याचा स्वर काळी 4चा आहे 5चा आहे त्यांनी आपापल्या स्वरामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. काळी 2चा स्वर या पद्धतीने लागेल बघा, सा रे म, या पद्धतीने. काही प्रॉब्लेम असेल व्हिडिओ कॉल आपण फोन करून विचारू शकता. बघा, आरोह अवरोह या पद्धतीने बघा काळी 1 मध्ये. बघा पुन्हा एकदा प्रॅक्टिस. ज्या स्वराच्या खाली आडवी रेघ आहे या पद्धतीने तो कोमल निषाद अशा पद्धतीने असेल. ज्या स्वराच्या डोक्यावरती चिन्ह आहे, अनुस्वार आहे, तो तार सप्तकातील वरचा स्वर आहे. आणि ज्याच्या खाली टिंब असेल किंवा या पद्धतीने मी खून केली आहे ते खर्ज स्वरातील स्वर आहेत. या पद्धतीने बघा आता, सा रे म प नी सा सा नी प म रे सा. या पद्धतीने आरोह अवरोह आहे. नी सा रे म प नी सा सा नी प म रे सा. पकड बघा, रे म प नी
पम रे नि सा रे म प नि पम रे नि सा. पकड. आता बघा आलाप पा. पहिल्या क्रमांकाचा आलाप या पद्धतीने आहे. प सा नि सा रे सा नि प म म प नि प म रे सा नि सा रे सा. आ आ बघा पुन्हा. प सा नि सा रे सा नि प म म प नि प म रे सा नि सा रे सा. आ आ पहिल्या क्रमांकाचा आलाप. दुसऱ्या क्रमांकाचा आलाप बघा. सा रे म प म प नि प नि प म रे सा नि सा रे सा. पुन्हा बघा दुसऱ्या क्रमांकाचा आलाप. सा रे म प म प नि प नि प म रे सा नि सा रे सा. आ काही शंका असेल मला तसा फोन करा किंवा कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी समजून देण्याचा प्रयत्न करेन. तिसऱ्या क्रमांकाचा आला बघा. सा रे म प प नि सा रे सा नि सा रे म रे प म रे सा नि सा रे सा. बघा. बघा पुन्हा एकदा. सा रे म प नि सा रे सा नि सा रे म रे प म रे सा नि सा रे सा. बघा आलाप. चौथ्या क्रमांकाचा आलाप बघा. सोपा आहे आणि महत्वाचा आहे. सा नि प म रे सा नि सा रे सा. आ सा नि प म रे सा नि सा रे सा. आ
आता बघा ठेक्यामध्ये कशा पद्धतीने गायचंय रामकृष्ण हरी ते समजून घ्या. आता बघा रामकृष्ण हरी भजन कशा पद्धतीने करायचंय. सानी पनी पम पम रे मरे सानी सा सा सानी पनी पम पम रे मरे सानी सा सा. इथं कोमलच निघायचं आहे बघा. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. लक्षात येत असेल, प्रॅक्टिस हळू करा, गाई करण्याचं काही कारण नाही. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. आणि हा स्थायी झालं. आता अंतरा बघा. अंतरा उत्तरार्ध या पद्धतीने सरे सरी रे सानी सरे सा सा. इथं दोन प्रकारचा येईल. हे बघा पहिला प्रकार नि सरे सरे रे सानी सरे सा सा नि सरे स रे म प म रे सानी सरे सा सा नि स रे सरे रे सानी सरे सा सा नि सरे सरे म प म रे सानी सरे सा सा. म्हणजे कशा पद्धतीने बघा, पुन्हा व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. मला वेळ राहत नाही प्रत्येकाकडे लक्ष द्यायला. बघा नि सरे सरे रे सानी सरे सा सा जय जय राम कृष्ण हरी. नि सरे सरे रे सानी सरे सा सा जय जय राम कृष्ण हरी. हे पहिलं. आणि दुसरी ओळ बघा. नि सरे सरे म प म रे सानी सरे सा सा जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. व्यवस्थित समजून घ्या. पण एकदा नि सरे सरे रे सानी सरे सा सा नि सरे स रे म प म रे सानी सरे सा सा जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. बघा आता ठेक्यामध्ये कशा पद्धतीने येईल.
आ धिन्ना धिन धिनक तिन्ना तिन धिन्ना धिन धिनक तिन्ना तिन तिनक धिन्ना धिन धिनक तिन्ना तिन तिन हरी जय जय राम राम कृष्ण हरी. ठेक्यामध्ये अशा पद्धतीने बघा. आणि प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंग शिवाय तुम्हाला समजणार नाहीये. तरी पण तसं काही कळलं नाही मला कॉल करा बघा. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. 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 जय जय 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 राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम
रामकृष्ण हरी. या पद्धतीने प्रॅक्टिस करा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.